गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे. बर, गड आला पण सिंह गेला पर्यावरण मला असं वाटतं की त्यांनी उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायला सांगितला. हे उभयान्वयी अव्यय आहे. हे डॅश डॅश उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय. परत एकदा प्रश्न वाचून दाखवतो. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. मग मित्रांनो याच्यामधलं उभयान्वयी अव्यय ओळखा म्हणा येतं. मग गड आला हे एक वाक्य, सिंह गेला हे एक वाक्य, जुळले कोणी पण. मग पण या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे मित्रांनो कोणता? न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. गड आला पण सिंह गेला. मग मित्रांनो इथं आहे का न्यूनत्व बोधक? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मित्रांनो जेव्हा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाशी दोन वाक्य जोडतात का तेव्हा वाक्याचा प्रकार जर विचारला तुम्हाला अख्ख्या तर संयुक्त वाक्य सांगायचं. काय सांगायचं? संयुक्त वाक्य. मग वाक्याचा प्रकार काय आहे? अख्ख्या संयुक्त. गड आला हे एक वाक्य, सिंह गेला हे एक वाक्य, जुळडे पण न्यूनत्व बोधक आहे. आणि असे दोन वाक्य जर न्यूनत्व बोधक जोडत असेल तर अख्ख्या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य होतं.